मित्रांनो ह्या डेड बॉड्या बघा किती पडलेल्या आहेत. काय रे बाबा, या कुपा मासा आहे इकडे, इकडे गोळ आहे. बाबा माझे बबलो, काय या ओय, काय या समुद्र सगळा लुटून आणला नाही वाटता. सगळा समुद्र लुटून आणलेला दिसतंय. मोठा आहे बघा, भयानक. 1900 रुपये किलो म्हणताय. साईज बघा कसली आहे, साईज बघा खतरनाक. रुपये किलो. आणि हे वाला, आणि हे दोन्ही पण 600 रुपये म्हणतो. खेकडा बघा, झेंगा बघा कसला एक आहे खतरनाक. हे दोन्ही पण 700 रुपये आहेत आणि 500 रुपये. 500 रुपये छोटे आहेत, 600 रुपयेवाले बघा कसला आहे खतरनाक. दादा लास्टर कशा, लास्टर 25 रुपये किलो. केवढा मोठा आहे तर बघा, 25 रुपये किलो म्हणताय. हा दादा हे छोटे कसे आहेत? 2000 रुपये. 2000 रुपये. 2000 रुपये किलो. हां हे 2000 रुपये किलो मित्रांनो. हे बघा लास्टर फ्रेश आहे रे. आणि हाय, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलचं सहर्ष स्वागत आहे मित्रमंडळी. कशा माहिती ना, मजेत राहायला पाहिजे. तर शुभ सकाळ मित्रमंडळी, तुमची सगळ्यांचा शुभ सकाळ करतो येऊ मस्जिद बंदर स्टेशनवरून. तर मित्रांनो आलो जातो आता कॉर्पोरेट मार्केटला, फिश मार्केटला. 31 जवळ येतं मित्रांनो, पण 31 दिवशी आहे एकादशी, त्यामुळे आमका काय खाता येणार नाही. त्यामुळे ह्या रविवारी बोललो करूया. तर कॉर्पोरेट मार्केटला का आलो आहे, कारण का आपल्या हवेत आता लॉबस्टर. तर घरात पण कोण नाही आहे, बबलू पण आहे. तर बबलू बोललो ये माझ्याकडे आज लॉबस्टर वगैरे बनवूया आणि 31ची जोरदार पार्टी करूया. तर जाऊया कॉर्पोरेट मार्केटला, बघूया लॉबस्टर भेटत आहेत काय, तर घेऊया. आणि खतरनाक अशी तुमका आज रेसिपी बघू भेटणार आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर चला तर मग. तर मित्रांनो मार्केट बघा, आणि ह्या साईडला जो आपण इथं आलो आहे हा डेली बसणार आहे. आणि इकडून पुढे गेल्यानंतरला किलोवर किंवा वजनाच्या भावाने विकले जाते. आणि ह्या डेली बसणाऱ्या मावरेन करणी आहेत. क्लाउड बघा, क्लाउड किती आहे आता. कसे आहेत बोंबील? किती? 200 रुपये वाटा. 400 रुपये होता, 200 रुपये दिला म्हणून म्हणताय. बोंबील बघा मस्त आहेत. इकडं बघा पापलेट आहेत. पापलेटा म्हणते बांगडं आहेत, मांदिली आहे, सुरमई आहे. मावशी कशी दिली सुरमई मावशी? हा घे. होय कशी दिली म्हटलंय? 600 रुपये. 600 रुपये दिला बघा सुरमई. इकडं कटिंग करताय आहे. बांगडा कसा बांगडा मावशी? 200. 200 रुपयाचे म्हणलं बांगडे वाटते. बांगडा केवढा मोठा आहे बघा, मस्त बांगडा. या साईडला मित्रांनो डेली बसणारे मावरे करणी आहेत, जेव्हा तुमका एनी टाइम तुमका विकत दिसतील. इकडं मांदिली बघा, मांदिला वाटा कसा आहे? 100 रुपये. 100 रुपये वाटा लावलाय बघा. असा पेर आहे माशांचा पेर. हे कोळंबी आहे. कशा कोळंबी? 500 रुपये वाटा. 500 रुपयाचा वाटा बघा केवढा लावलाय. मस्त कोळंबी आहे, फ्रेश. हे भैया बघा मानेवर पडलेत भैया. पडले असते. कोणता मासा आहे मावशी? तारली. कसा वाटा? 150 रुपये वाटा मित्रांनो. 100 रुपयाला देते म्हणताय. मांदेली 100 रुपये. हे बघा गोळ मासा कटिंग केलाय बघा. इथं गोळ मासाची हाडका आहे ती. इकडे बघा गोळ मासा घेत आहेत. केवढा मोठा गोळ मासा आहे तो बघा. या साईडला बघा, इकडे भरपूर मोठा मार्केट आहे हा. जाऊया बघूया कोणती मच्छी आहे, कशी आहे, काय भाव वगैरे. खतरनाक आहे.
सुरमईच्या लाईनी लागल्यात बघा कसल्या. सुरमई बघा कसल्या आहेत त्या, झोपून ठेवलेले आहेत नुसतं. इकडे पापलेट आहेत. कसे आहेत दादा पापलेट आहे? 1100 रुपये किलो. पापलेटा बघा मित्रांनो, 1100 रुपये किलो आहे. मस्त पापलेट. सुरमई इकडे हलवा आहे. हलवा किती पडलाय तर बघा. इकडे बघा बोंबील आहे. कसे दादा बोंबील? 200 रुपये किलो. बोंबील बघा मित्रांनो, 200 रुपये किलो आहे. दादा बांगडा कसा होता? 200 रुपये किलो. किलोमध्ये बांगडा आहे मित्रांनो, 200 रुपये. मस्त साईज आहे. किती बसतील किलोमध्ये? 8-10 वाजता मॅक्सिमम 10 पीस बसतात 200 रुपयामध्ये मित्रांनो. पेटारच आहे दिसतं, माशांचं पेटार. इकडं मांदेलीचं बघा, बोंबीलच आहे तिकडं सगळं. मित्रांनो ह्या डेड बॉड्या बघा किती पडलेल्या आहेत. काय रे बाबा, या कुपा मासा आहे इकडे. इकडे गोळ आहे. बाबा माझे बबलो, काय या ओय, काय या समुद्र सगळा लुटून आणला नाही वाटता. सगळा समुद्र लुटून आणलेला दिसत आहे. बाबा माझे मासाच मासा, चौशीकडे सगळीकडे मासाच आहे. ही बघा पापलेटा बघा कशी पॅकिंग केलेली आहेत ती. हां कशी पापलेटा किलो आहे? किलो 9,000 रुपयाचा बॉक्स. 10 किलो बघा, एक मोठाच्या मोठा बॉक्स आहे मित्रांनो. 9,000 रुपयाचा बॉक्स आहे. फ्रोझन आहे ते. फ्रोझन किती असतात बोलले पापलेटा? कमीत कमी असतील 10 किलो. 10 किलो पापलेट असतं त्याच्यात. बघलो ह्या पण तेवढाच असेल, 5 किलो. ही मोठी साईज आहे, ही लहान साईज आहे. आणि इकडं बघ, इकडं काय आहे या? इकडं बघा हलवा आहे मित्रांनो, सुरमई आहे, गोळफिश आहे, इथं कुपा आहे. इकडं बघा खेकडे आहेत. कसं आहे इकडे दादा? 500 रुपये किलो. आणि हे वाला? आणि हे दोन्ही पण 600 रुपये म्हणतो. खेकडा बघा, झेंगा बघा कसला एक आहे खतरनाक. हे दोन्ही पण 700 रुपये आहेत. आणि हे 500 रुपये. 500 रुपयाला छोटे आहेत. 600 रुपयेवाले बघा कसला आहे. बघा खतरनाक, केवढा मोठा आहे का बघा. तिकडं पण येते बघा. ₹450 रुपये किलो. कोळंबीचा पेरच पडलाय सगळा. कोळंबी बघा मस्त फ्रेश आहे, खतरनाक. 450 रुपये किलो आहे. परवडतं ना केक मग? चांगले किती देणार होती? 500-800 रुपये. होय. केवढी मोठी ती बघ. पापलेट आहे ना दादा कसा आहे हा सरगा 5 किलो? किलोवर बघ केवढी भेटते. दादा कसं आहे पापलेट किलो? 1900 रुपये किलो. मित्रांनो केवढा मोठा आहे बघा, भयानक. 1900 रुपये किलो म्हणताय. साईज बघा कसली आहे, साईज बघा खतरनाक. पैसे वसूल खाल्यावर जीवाक लागत खाल्ल्यावर नाही. 10,000 मोबाईल 50,000 मोबाईल खातात खतरनाक आहे मित्र, खतरनाक. बघा 700 रुपये बोंबील सांगतो. 700 रुपये. टेन्शन आहे. कोळंबी केवढी मोठी आहे ती मित्रांनो बघा इकडं. हा बघा केवढा पीस आहे ताई. पीसची साईज बघा.
हे छोटी आहे. अरे कोण आहे नाही विचारू. तुपा मच्छी बघा तिकडं गोळ आहे. रेड स्नॅपर आहे हा. गर्दी काय आहे ती बघा. तेव्हा पेटारा येत आहे, सुरमईचा पेटारा. तुम्ही तर हे लॉबस्टर बघा 1600 रुपयाचे लॉबस्टर आहेत. साईज बघा मस्तपैकी. इकडं कोळंबी आहे, हे 1000 रुपये बोलत आहे लॉबस्टर. दादा हे बडावाला प्रॉन्स कैसे आहे कोळंबी? ये वाला टाइगर कोळंबी, टाइगर प्रॉन्स 1100 रुपया, 1800. और ये 700 रुपयाला म्हणते बस. सब किलो पे ना. हे 1100 रुपये किलो, ही 700 रुपये किलो आहे. बॉक्स भरलेले आहेत बघा कोळंबीचं. इकडं बघा इल फिश आहे मित्रांनो. इल फिश बघा कोतळा काढून ठेवलेला आहे. बांगडे आहेत दादा. कशा आहे इल फिश? 700 रुपये किलो, 700 रुपये किलोवर बघा. इथं घोळ मासा आहे. इकडं बघा बांगडं आहेत. माणसाची तुपानी गर्दी आहे, तुपानी जत्रा भरली आहे. इकडं बघा बोंबील आहेत. या साईडला हलवे बघा, हलवे खतरनाक. किती हलवे आहेत ते बघा, मरणाचं. तर मित्रांनो घरी आलोय आणि येताना आपण काय काय घेऊन आलो बघा. इथं 2 लॉबस्टर घेऊन आलो. पीस बघा केवढा लॉबस्टरचा, खतरनाक. सगळा मासच आहे याच्या आतमध्ये या बघा. आणि या साईडला कोळंबी आणला भाव मस्तपैकी. तर कोळंबी काही जास्त पण मीडियम साईज आहे, जास्त पण मोठी नाही. आणि हे 2 लॉबस्टर आणला. तर हे 2 लॉबस्टर आपल्याला पडलेले आहेत 1200 रुपयाक. म्हणजे एक लॉबस्टर किती रुपये पडला असा विचार करा. 700 रुपये एक लॉबस्टर पडलेला आहे. आणि ही 200 रुपयाची कोळंबी आहे. ॲक्च्युली तिकडं कसं आहे त्या मार्केटमध्ये मावरा सगळा किलोने आणि वजनाने विकला जातात, त्यामुळं एवढी महाग आहे. तर आता आपण हिची रेसिपी बनवूची आहे मस्तपैकी खतरनाक. बबलू पण आलेला आहे. तर बबलू सांगतंय कॅमेरा पकडू आणि आपण आता ही पटापट साफ करून घेऊया. कोळंबी साफ केलं आहे. फक्त ह्याची ही मिशा ज्या आहेत त्या आपण तोडून घेऊया फटाफट. ये बोल जरा पकड. अँटिक पीस आहे काहीची. तर आपण आता फटाफट घेऊयात एका कापून. जास्त काय मोठे हे करूचे नाही आहेत. जे मोठे आहेत ना नेमकं घेऊया कापून. साईनदाराची असतात ना टोका बघू तशी आहेत नाही. साईनदाराची असाच ठेवा ना. हां मोठाच्या मोठा केवढा येतो बघा मित्रांनो. हा बघा सगळा मासच आहे याच्यात. आता ह्या करून घेते फटाफट. तर आपले हे नाके सगळे झालेले आहेत तुटून. दोन्ही पण तोडला त्यांच्या. आणि आपण आता ही अशी शिजूची आहे. तर त्यापूर्वी याच्या पाठीमागे इथं दोरा असता, तर दोरा आपण कापून घेऊया. तर या साईडला बघा साफ करताना फक्त ह्याची कपा काढायची, जी मिशा असतात त्याच्या त्या. आणि त्यानंतर बघा या साईडला एक दोरा असता, असा काढला की आपला हा लॉबस्टर जरा क्लीन. यासाठी अशी मस्त मी चीर मारूया जेणेकरून मसाला वगैरे चांगला आतमध्ये भरत. बाकी काही करू चिरत नाही त्या सगळं झालेल्या गोष्टीमध्ये. त्या परत दाखवते तुमका एकानं कापून घेऊ बाबा. कापून घ्यायचा. नंतरला
वा वा वा. की आपला लाफ्टर झाला क्लीन. या साईडला आपण कटिंग मारून घेऊया म्हणजे जेणेकरून मसाला वगैरे चांगला भरत. बाकी काय कोळंबी झालेली आहे साफ मस्त. आपण कापून घेतला वा जेणेकरून याच्यात मसाला वगैरे चांगला प्रॉपर भरेल आपला. हे बघा काटे दाखव तुमका. हे बघा याचे काटे बघा कसले नोकदार आहेत ते बघा. सगळीकडे काटे आहेत अंगात. याचं काटे आहे ते बघा. त्यामुळे जरा साफ करताना व्यवस्थित हाताने. तर आपण आता पहिला मॅग्नेट करायला घेतोय आणि मॅग्नेशन करण्यासाठी पहिले आपण घेतलेली आहे आलं लसूण पेस्ट. ताई नसल्यामुळे आपल्याला घरगुती आला लसूण पेस्ट बनवून भेटली नाही तर आपण कधी पण आता जास्तीत जास्त घरगुती वापरायचा प्रयत्न करता व्हा. बाहेरचा सगळा टाळता व्हा. त्यानंतर आपली ही गावठी घरगुती हळद जी आयशीन पाठवून दिला नाही प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो. जर कोणाला पाहिजे असेल तर मला इंस्टाग्रामला DM करा तुमका घरपोच होईल. आपण ही हळद टाकलेली आहे. त्यानंतरला टाकतोय आपण हा गरम मसाला. त्यानंतरला टाकता वाव ही धनिया पावडर आहे वाटतं. झाले. त्यानंतरला आपला घरगुती मालवणी मसाला. ज्यांनी मसाला घेतला त्यांनी वाटावर कमेंट करा जेणेकरून सगळ्यांना समजून जाईल आपला मालवणी मसाला कसा आहे. आणि कोणा खावा असेल तर मला DM करा इंस्टाग्रामला. आपला हा मालवणी मसाला टाकतो आहे. जास्त तिखट आहे म्हणजे मीडियम आहे, जास्त पण तिखट नाही आहे. तो टाकला. त्यानंतरला थोडंसं तेल टाकू याच्यात आणि हे मस्तपैकी मिक्स करूया आणि आपण लॉबस्टरला लावून घेऊया. कोळंबीक लावायची गरज नाही आहे, लॉबस्टरला लावूया फक्त. कसं तेल मस्तपैकी मिक्सर करूया. हे आपण आता मसाला जर तयार केला आहे हे आपण आता या लाफ्टरच्या मस्तपैकी भरणार आतमध्ये दाखवतो. आणि थोडासा आपण याच्यात पिळूया लिंबू. अर्धा पूर्ण लिंबू पिळलं आहे. मसाल्यात कलर बघा खतरनाक आला आहे. कुठलाही भेसळ पदार्थ नाही आपण याच्यात टाकलेला आहे मसाल्यात म्हणजे कलर येण्यासाठी. आणि आता आपण ह्या ना लाफ्टर आहे ना तर ह्याच्यात आपण आता मस्तपैकी एका मसाला भरून घेऊया. भरून घेऊया. इकडे लावून घेऊया चांगल्यापैकी. नका लागतं तरी त्यांची ही. तर इकडं आपलं फायनली लॉबस्टर वगैरे मस्तपैकी मॅग्नेट करून ठेवला होता. आणि इकडं बघा कांदा कापला आहेत आणि इथं टोमॅटो टाकला आहे फोडणीसाठी आणि लसूण ह्याची फोडणी द्यायची आहे. त्यानंतरला लॉबस्टर वगैरे टाकायचा. तर पहिलं टाकते तेल तापलं आहे. टाकते पहिलं लसूण. त्यानंतर टाकूया आपण कांदा. आज ताई नाही, आज माझ्या हातची रेसिपी बघू तुला हवं नाही.
मस्तपैकी कांदा आपण लाल करून घेऊया. त्यानंतर टोमॅटो टाकू, कढीपत्ता टाकू आणि आपला परत मालवणी मसाला हलकासा टाकायचा आहे, कारण का आपण इथं मॅग्नेट केला त्यामुळे कांदा चांगला लाल होऊन देईल. पण आता टाकूया कढीपत्ता. त्यानंतर टाकूया आपण टोमॅटो. तर आपला कांदा टोमॅटो चांगला भाजला आहे. आपण थोडीशी याच्यात हळद टाकूया हलकीची, कारण का आपण मॅग्नेटमध्ये पण टाकला होता, मॅग्नेशन जेव्हा केला तेव्हा. थोडीशी हळद. त्यानंतरला आपला घरगुती मसाला, बबलू मसाला जास्त टाकलेला आहे, वाला लागू होणार आहे वाटतं. तर मसाला टाकला आहे, मालवणी मसाला पण झाला ना. त्यानंतरला मच्छी मसाला आहे, मच्छी मसाला टाकूया हलकासा आहे म्हणून. मस्त करून मसाला कलर बघा खतरनाक, करी कशी आली ती बघ. तर मित्रांनो आपण आता याच्यात टाकूया थोडासा पाणी. थोडं म्हणजे आपण एक ग्लास लमसम एक ग्लास पाणी. तो उकळ चांगला आलाय तर आपला गावठी कोकम टाकूया, थोडंसं टाकूया. त्यानंतरला ही जी लॉबस्टर आहेत ना, मस्त लागला मसाला आहे का, ही टाकून घेऊया. त्यानंतरला ही जी कोळंबी पण आहे ती पण टाकून घेऊया. आपण ना एक 10-15 मिनटापेक्षा जास्त झाले असते ना बबलू, हे आपण एका मसाला लावून ठेवलेला. मस्त थोडासा घेऊया पाणी टाकून ठेवूया. खतरनाक बबलू, एका मस्त वेगळी हे करून घेऊ. काय रे तर करताय, परतून घेऊ ना. चरचर झालं. पण याच्यात आता थोडंसं टाकूया मीठ, टाकूया थोडंसं, म्हणजे आता तर त्याला, कारण आपण कोकम पण टाकलेला आहे त्यामुळं बरोबरच आहेत ना. झालं. त्यानंतरला कोथिंबीर मारूया मस्तपैकी. आपला मस्तपैकी रेडी होत आता सार थोड्या वेळातच. सार म्हणते लॉबस्टर सार. तर मित्रांनो फायनली आपले लॉबस्टर झाले आहेत आणि करा बघा कसली आल्या मस्तपैकी रश्याक सुद्धा, आणि प्रॉपर शिजले वगैरे आहेत. तर आपण आता डायरेक्ट जोग बसलो भाऊ, बबलू पण इकडे बसतोय. तर 2 लॉबस्टर आहेत, एक मस्तपैकी आम्ही आता वाढताव. इकडे बघा गावठी तांदळाचा भात आहे मस्तपैकी, कांदा आहे, लिंबू आहे, आणि आता आम्ही घेतो बसतो जेवक. तर हा भला मोठा लॉबस्टर आहे, तर घेत आहे भाण्यात, पण नाश्ता आहे ह्या बघा खतरनाक. वा 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 वा, ग्रेव्ही बघा कसली झाली आहे, काय कलर आहे रे. मसाल्यात आपल्या कलर मस्त येतात मित्रांनो. कोळंबी पण चांगली शिजली आहे, ह्याच्यात कोळंबी टाकलेली होती आपण थोडीशी. तर यवा जेवक सांगते तुमका कशी टेस्ट झाली आहे ती मस्तपैकी. बबलू तू पण घे धर, खतरनाक. आपली डिश झाली आहे रेडी, आणि आता आपण मस्त जेव खाऊ. तर तुमका सांगते कशी टेस्ट झाली आहे ती.
कारण काय सगळा घरभर याचा सुगंध दळवत आहे. कोबी पण चांगली शिजले भाऊ, प्रॉपर गरम आहे रे. जेवा जेव. खतरनाक खतरनाक अप्रतिम. लिंबू मागून घेतोय. मेन मटेरियल हा इकडं आहे. हा मेन मटेरियल आहे आपला आजच्या दिवसाचा 30 पार्टी लॉबस्टर पासून करत आहोत. मी आज लोक बकरा कोंबडा कापतात, मी आज लॉबस्टर कापणार आहोत. हा बघा प्रॉपर शिजलाय. मसाला बघा मस्त लागलाय आतमध्ये. हा 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 बघा वाफा येते वाफा. खतरनाक. जबरदस्त.